हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. हो हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. अंगणाची किरणे होऊन घरटे स्वर्णिम करते ती. स्मित फुलवून अधरांवरती स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती. लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या. पण आम्ही कसं इसरायचं की या पोरीनं वस्तीवाल्यांच्या समोर आमचा अपमान केला होता आणि त्या अपूर्वनं याच मुलीच्या खोट्या अपहरणाचा आमच्यावर आरोप लावला होता. मी बाबांची मनस्थिती समजू शकतो, पण ते माझं म्हणणं समजून घेत नाहीये. मी आकांक्षाला इथून खूप दूर घेऊन जातोय. मला असं म्हणायचंय की जसा माणसाचा विचार असतो ना तसंच त्याच्या नजरेला दिसतं. ती पोरगी या घरात आल्यामुळे तुला तुझी हार दिसतीये ना तिच्यात, आणि मला तिच्या घरात येण्यानं तुझी जीद दिसतीये. जा आशीर्वाद घ्या. जेव्हा मी या घरात आले होते तेव्हा मला आशीर्वाद देण्यासाठी कोणाचा हातच नव्हता उठला, आणि आज आपल्या सुनेच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला. ठीक आहे आई, तुम्ही काहीही करा, पण बाबा ते कधीच आकांक्षाला आपली सून म्हणून स्वीकारणार नाहीत. याचा अर्थ आहे की देवानं तुला एक सुवर्ण संधी दिली आहे तिचा सतत अपमान करत राहण्याची, आणि तिला ही जाणीव करून देण्याची की तिची खरी लायकी काय आहे. आणि मग हळूहळू मी इराजच्या मनात तिच्या विरुद्ध ईश भरन, आणि मग तू बघ कसा इराज तिला धक्के मारून बाहेर काढतो ते. मग तिची हार होईल आणि तुझी जीत. आई, जे स्वप्न तू आम्हाला दाखवतेस ते आमच्या मनाला खरंच पसंत पडलंय, पण का असं नक्की होईल जे तू विचार करतेस? असंच होईल दिनू, आणि त्याच्यासाठी गरजेचं आहे की इराज आणि आकांक्षा हितच राहतील. ऐक दिनू, म्या बाहेर जाऊन समद्यांसनी सांगते की तू माझं सांगणं लय मुश्किलीने ऐकलंयस, ठीक आहे ना? पण आई, बघ आई, आम्ही त्या मुलीला या घरात राहण्याची तुझी गोष्ट मान्य केली,
घराशी तिच्या नात्याच्या मंजुरीवर आम्ही आमची संमती नाही दिली. ठीक आहे ती. आई, मी दिनूशी बोलली आणि त्याचं म्हणणं आहे की इराज आणि आकांक्षाला कुठं बी जायची गरज नाहीये आणि त्यानं तुम्हा दोघांनी इथं राहायची परवानगी दिली आहे. आई, आज तुम्ही विराजच्या बाबांना समजावून आमच्यावर खूप मोठे उपकार केलेत. तुमचे हे उपकार आम्ही आयुष्यभर विसरणार नाही. आई, आकांक्षा तुम्हाला कधीच निराश नाही करणार, कधीच नाही. सुनबाई, आकांक्षा सारख्या पोरीची या घरात खरंच गरज नाहीये, पण तू पहिल्यांदा तोंड उघडून काहीतरी मागितलंय म्हणूनच दिनू आणि मी नकार नाही देऊ शकलो. इराज, जे काही तू केलंयस ना, तुझ्या मर्जीने केलंयस. याचा अर्थ असा नाहीये की या घरामध्ये तुझी किंवा तुझ्या बायकोची मर्जी चालेल. या घराचे आपले नियम कायदे आहेत, ते तुझ्या बायकोला बी मानावे लागतील. आजी, माझ्या म्हणण्यावर विश्वास ठेव की आकांक्षा कधीच वेडवाकडं काम करणार नाही, ज्यामुळे मोठ्यांचा आदर आणि लहानांवरचं प्रेम कमी होईल. सुखी राहा. विशाल, पूजा, तुमच्या वहिनीला नाही भेटणार का? लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा दादा. थँक्यू. काँग्रेस वहिनी. तुला माहित नाही आकांक्षा की तू विराज सोबत लग्न करून आम्हाला किती आनंद दिलायस. खरं सांगू तर तू आम्हाला आमचा मुलगा परत केलास. चला चला, आता तुम्ही असं किती वेळ बोलत बसाल. चल विराज, आकांक्षाला तिची खोली दाखव. हो. ये आकांक्षा. सुकन्या आमच्या कन्या.
हे तू काय बोलतेस आई? असं कसं होऊ शकतं? हेच झालंय तृष्णा. आकांक्षाचं लग्न विराजशी झालंय आणि सगळं काही इतक्या अचानक झालं की काही ऐकण्या बोलण्याची संधीच नाही मिळाली. पण आकांक्षाने लग्न का केलं? कुठल्याही गुंड्याच्या म्हणण्यावरून गोष्ट खरी तर नाही होत ना? आणि हे राम स्वरूपजी यांना तर समजायला हवं होतं ना की खरं काय आणि खोटं काय. त्यांनी तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवला तर त्या लाखांचे नाही. हेच तर विराज सांगत होता, पण त्याचं कुणी काही ऐकूनच घेतलं नाही. त्याने सगळ्यांना समजवायचा खूप प्रयत्न केला, पण कुणी त्याचं काही ऐकलं नाही. मग आकांक्षाने सुद्धा निर्णय घेतला की तिला अनिल सारख्या संशयी माणसाबरोबर आयुष्य नाही घालवायचंय. आकांक्षाने अनिलशी लग्न न करून खूप चांगलं केलंय. कारण उद्या जर लग्नानंतर लाखांनी अनिलला काही सांगितलं असतं तर कुणास ठाऊक त्याने तिला सोडून दिलं असतं. पण विराज, आकांक्षाने विराजशी लग्न का केलं? आकांक्षा एवढी शिकली सवरलेली आहे आणि विराज 10वी पास आहे. आणि दीनानाथजी ते तर आकांक्षाला आपला शत्रू मानतात. ते तिचा सून म्हणून कधीच स्वीकार करणार नाही. हो तृष्णा, ही गोष्ट तर आम्हाला माहितीये, पण मांडवात अशी परिस्थिती निर्माण झाली ना की आकांक्षाने विराजला लग्नाकरता होकार दिला. आम्ही तिला समजवायचा खूप प्रयत्न केला, पण तिच्या बोलण्यासमोर आम्हीही हरलो. नंतर आम्हाला सुद्धा असं वाटायला लागलं की 1000 कमतरतांनंतर सुद्धाही विराज खूप चांगला मुलगा आहे. त्या दिवशी लग्नाच्या वेळी एकटा विराजच होता की जो आकांक्षाच्या बाजूने बोलत होता. बाकी सगळे लोक तर आकांक्षावर संशय घेण्याशिवाय काही करत नव्हते. जे व्हायचे ते होऊन गेले आई, पण मला आकांक्षाची काळजी वाटते. माहित नाही त्या घरातली लोक आकांक्षाशी कसा व्यवहार करतील. तृष्णा, तू तर पूजाच्या साखरपुड्याच्या वेळी त्या लोकांना भेटली आहेस ना? कसे आहेत ते लोक? तुला वाटतं का की तिथे कुणी आकांक्षाचा मनापासून स्वीकार करेल? आहे कुणी तिथे असं? आई, दीनानाथजींच्या कुटुंबात फक्त शकुंतला काकू आहेत ज्या आकांक्षाचा मनापासून स्वीकार करतील आणि आपली सून मानतील. पण दीनानाथजी ते तर आकांक्षाचे शत्रू आहेत. माहित नाही ते आकांक्षाशी कसा व्यवहार करतील. तृष्णा, मला तर फक्त इतकंच माहित आहे की लग्नगाठी स्वर्गातच बांधल्या जातात. आता सगळं काही देवाच्या भरोशावर आहे. आई, तू अजिबात काळजी करू नकोस. मी योग्य वेळ पाहून आकांक्षाशी बोलेन. ठीक आहे तृष्णा. आणि कल्याणीताईंची तब्येत काय म्हणतेय? आता त्यांची तब्येत ठीक आहे, नाहीतर सकाळी त्यांची तब्येत खूप खराब झाली होती. हो बेटा, मी समजू शकते. त्यांची प्रकृती खरंच बिघडली असेल, नाहीतर तू तुझ्या बहिणीच्या लग्नाला येणार नाहीस असं कधीच होणार नाही. हे तर बरं झालं की आकांक्षाने मला सगळं सांगितलं होतं, नाहीतर उगाचच मी तुझ्यावर रागवले असते. अच्छा बेटा, मी आता फोन ठेवते. हो आई, स्वतःची काळजी घे. सुनबाई, हे सगळं कसं झालं? आकांक्षाचं लग्न तर अनिल बरोबर होणार होतं, मग विराज बरोबर कसं झालं? हो आई, सुकन्या आमच्या कन्या. आई खूप चिंतेत आहे. एकीकडे अशा प्रकारे लग्न
आणि दुसरीकडे दीनानाथजी आणि आकांक्षाचं भांडण. माहित नाही ती लोक तिच्याशी कसा व्यवहार करतील. तृष्णा, जे झालं चांगलं झालं. मला मान्य आहे की विराज आकांक्षाच्या योग्यतेचं नाहीये, पण त्याच्यात अशा गोष्टी आहेत ज्या अनिलमध्ये नाहीयेत. तो आकांक्षाच्या मानासाठी काहीही करू शकतो आणि आकांक्षाने हे पाऊल उचलून बरोबरच केलं. पण आई, मला आकांक्षाची काळजी वाटते. माहित नाही दीनानाथजी आकांक्षाला विराजची बायको म्हणून तिचा मनापासून स्वीकार करतील की नाही. आणि मला अपूर्वची पण काळजी वाटते. त्यांना तर अजून ही गोष्ट माहितीच नाहीये. जेव्हा त्यांना ही गोष्ट समजेल तेव्हा त्यांना असं नको वाटायला की यात माझी काही चूक आहे. तृष्णा, अपूर्वला जो विचार करायचा ते करू दे. आपल्याला तर माहिती आहे ना की हे लग्न परिस्थितीमुळे झालंय आणि यामागे कोणाचाही हात नाहीये देवाशिवाय. त्यामुळे तू अपूर्वाबद्दल विचार करणं सोडून दे. अपूर्व, ते आकांक्षाचं काय झालं? कुठे भूकंप वगैरे झाला काय? तू एवढी घाबरलेली काय? अपूर्व, खरं तर आकांक्षाचं लग्न झालंय आणि हे मला आताच कळालं. ते तर आपल्याला आधीच माहिती होतं की आकांक्षाचं लग्न होणार आहे. त्यामध्ये नवीन असं काय आहे? नवीन गोष्ट ही आहे अपूर्व की आकांक्षाचं लग्न अनिल सोबत नाही, ते झालंय त्या विराज सोबत. काय बिंदिया, तू शुद्धीत तर आहेस ना? आकांक्षाचं लग्न त्या अनिल बरोबर होणार आहे, त्या विराज बरोबर नाही. हे काय बोलतेस तू? मला कुठलाही गैरसमज झालेला नाही अपूर्व. आत्ताच मला पूजाचा फोन आलेला आणि तिने मला सगळं सांगितलं. आणि हेच की आकांक्षा पूजाच्या सासरी पोचलीये. काय? हो, आकांक्षाने त्या विराज बरोबर लग्न केलं? नक्कीच काहीतरी वेगळं घडलं असणार, नाहीतर आकांक्षा त्याच्याबरोबर कसं काय लग्न करेल? मला माहिती अपूर्व की गोष्ट काय आहे. खरं तर आकांक्षाच्या लग्नाच्या वेळेवरच लाखन नावाचा एक माणूस तिथे येऊन पोहोचला आणि त्याने आकांक्षाविषयी खूप काही सांगितलं. आणि हे सगळं ऐकून अनिलच्या वडिलांनी अनिलचं लग्न आकांक्षाशी करण्यासाठी नकार दिला. आणि मग आकांक्षाचं लग्न त्या विराज सोबत झालं. मी ओळखतो त्या लाखनला. आकांक्षा बोलत होती की तो अगदी घाणेरडा माणूस आहे म्हणून. त्या लाखनमुळे आकांक्षाचं लग्न मोडावं? अरे रे रे रे, बिचारी आकांक्षा. आता न जाणो तिला कोणत्या संकटाशी सामना करावा लागेल. कुठे तो अशिक्षित विराज आणि कितीही चांगली सुशिक्षित मुलगी. सुकन्या आमच्या कन्या. बिचारी आकांक्षा. आता न जाणो तिला कोणत्या संकटाशी सामना करावा लागेल. कुठे तो अशिक्षित विराज आणि कितीही चांगली सुशिक्षित मुलगी. अपूर्वच्या मनात आकांक्षासाठी इतकी सहानुभूती यायला नकोय. त्याला माहिती नाही पडायला हवं की आकांक्षाच्या लग्नात किती मोठं नाटक झालंय ते. त्याआधी की तृष्णा अपूर्वला फोन करून सगळं काही सांगून देईल. मलाही अपूर्वला सगळं काही सांगायला हवं की ही सर्व विचार करून केलेली चाल आहे. तुम्हाला आकांक्षा बिचारी वाटते अपूर्व, पण मला तर काही वेगळंच वाटतं. काय वाटतं तुला? मला तर असं वाटतं की हा आकांक्षा आणि विराजचा प्लॅन होता. नाहीतर तो आकांक्षाच्या लग्नाच्या वेळेस तिथे कसा येऊन पोहोचला? त्याला आकांक्षा बरोबर लग्न करायचं तर नव्हतं की तो तिथे तिला थांबवण्यासाठी आला असेल. जर त्याला आकांक्षाची बदनामीच करायची होती तर तो ती आधी सुद्धा करू शकत होता अपूर्व. आणि सगळ्यात मोठी गोष्ट ही की विराजही तिथे येऊन पोहोचला अशा वेळी जेव्हा लाखन आकांक्षाला बदनाम करत होता. आता हे ऐकल्यानंतर
अनिलने आकांक्षासोबत लग्न करण्यास नकार दिला आणि मग विराजने आकांक्षासोबत लग्न करण्यासाठी होकार दिला. माहितीये का? कारण त्या दोघांना एकमेकांशी लग्न करायचं होतं. आकांक्षाला माहित होतं की तिचे आई वडील विराज सारख्या अशिक्षित माणसासोबत तिचं लग्न नाही होऊ देणार. आणि तिकडे विराजलाही माहिती होतं की दीनानाथजी या लग्नाला कधीच होकार देणार नाहीत. त्यामुळे मला असं वाटतं की या दोघांनी मिळून प्लॅन बनवला असेल आणि आपल्या प्लॅनमध्ये लाखनला सुद्धा सामील केलं. नाही, एक मिनिट. पण हे कसं होऊ शकतं? लाखनला तर स्वतःहून विराजने त्याच्या हाताने मारलं होतं. मग ते त्याला कसं या प्लॅन मध्ये इन्क्लूड करू शकतं? हे तर मला माहिती नाही अपूर्व. पण हा, असंही होऊ शकतं की विराजने लाखनला धमकावलं असेल, किंवा हेही होऊ शकतं की त्याने लाखनला पैशाची लालच दाखवली असेल. अपूर्व, विराज काहीही करू शकतो. तू अगदी बरोबर बोलतेस. नाहीतर आकांक्षा सारखी मुलगी विराज सारख्या मुलाबरोबर का लग्न करेल? आणि तो लाखन, त्याच्या तर तिने 4 मुस्काटात लावल्या असतात. पण तिने असं नाही केलं. तिने विराज बरोबर लग्न केलं. अपूर्व, मला तर असं वाटतं की तृष्णाला आकांक्षा आणि विराजच्या प्रेमाबद्दल खूप आधीपासून माहिती असणार. तिला तर खूप आनंद झाला असेल की आकांक्षा इतक्या मोठ्या घरच्या मुलावर प्रेम करते. पण तिने ही गोष्ट घरात कुणाला अजिबात सांगितली नाही. एवढंच कशाला अपूर्व, तुम्हाला सुद्धा नाही. स्मित फुलवून आदरांवरती वेदनेत सुख देते ती लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या सुकन्या सुकन्या